आपल्या सगळ्यांचं स्वागत। हे खास बुलेटिन आहे। हे खास बुलेटिन यासाठी आहे कारण आज सकाळी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न आहेत। अर्थात हे प्रश्न आहेत त्या घोषणेबद्दलचे जी घोषणा या अर्थसंकल्पातली सगळ्यात मोठी घोषणा मानली जाते। ती फक्त याच अर्थसंकल्पातली मोठी घोषणा नाहीये, तर गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला अर्थसंकल्पाचा तर ही सगळ्यात मोठी घोषणा म्हणून पाहिली जाते। आणि ही घोषणा आहे ती म्हणजे सर्वसामान्य करदात्याला दिलेल्या सगळ्यात मोठ्या मदतीची। आपल्याला आतापर्यंत जेवढा कर भरावा लागत होता त्या करामध्ये खूप मोठी सवलत या अर्थसंकल्पाने दिलेली आहे। अगदी थोडक्यात सांगायचं तर 12 लाखांपर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न त्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही। अगदी सोप्या शब्दामध्ये मी करून सांगते, जर तुमच्याकडे महिन्याला 1 लाख रुपये येत असतील, जे 1 लाख तुमचं करवाला उत्पन्न असेल तर तुम्हाला आता कुठलाही कर भरावा लागणार नाही। सर्वसामान्य नागरिकांसाठी ही मोठी घोषणा आहे। पण याच घोषणेनंतर अनेकांच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत की मला अजिबातच कर भरायचा नाहीये, की छुप्या मार्गाने माझ्याकडनं कर घेतला जाणार आहे, माझं उत्पन्न अमुक असेल तर मला किती कर भरावा लागणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण तज्ञांकडून जाणून घेणार आहोत। पण त्या अगोदर ज्या घोषणा आज अर्थसंकल्पामध्ये झाल्या त्याचं ग्राफिक्स आपण पाहत होतो की अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या स्लॅबसाठी किती कर भरावा लागेल, किती टक्क्यांचा कर भरावा लागेल। जर 0 ते 12 लाख हे तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 0% टॅक्स भरावा लागेल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली, जी आजच्या अर्थसंकल्पाची सगळ्यात मोठी घोषणा ठरली आहे। पण जर तुमचं उत्पन्न 12 लाख ते 16 लाख या दरम्यान असेल तर तुम्हाला 15% टॅक्स भरावा लागेल। जर उत्पन्न 16 लाख ते 20 लाख असेल तर तुम्हाला 20% टॅक्स भरावा लागेल एकूण उत्पन्नाच्या। 20 लाख ते 24 लाख एवढं जर तुमचं उत्पन्न असेल तर 25% टॅक्स भरावा लागेल। आणि 24 लाखाच्या पुढे ज्यांचं उत्पन्न असेल मग ते कितीही असू देत, सगळ्यात वरची टॅक्सची स्लॅबची मर्यादा ती म्हणजे 30% इतका भरावा लागेल। ही घोषणा अर्थमंत्र्यांनी केली, मात्र तरीही अनेकांच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत। 12 लाखांपर्यंत अजिबात कर भरावा लागणार नाही हे सगळ्यात कॅची वाक्य या अर्थसंकल्पातलं ठरलं असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये। पण त्याबाबतचे प्रश्न काय आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत हे जाणून घेणार आहोत। आणि म्हणूनच मी हा फळा घेऊन इथे उभी राहिलेली आहे, कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत। पण जी उत्तरं कुणाकडनं जाणून घ्यायची आहेत तर गेस्ट आपल्या सोबत आहेत। संजीव गोखले सर आहेत, गुंतवणूक तज्ज्ञ सुद्धा आहेत आणि कर सल्लागार सुद्धा आहेत। आणि शंतनू बागवे आपल्या सोबत आहेत, तेही कर सल्लागार आहेत। सकाळपासून आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत, पण तरीही अनेकांचे फोन येतात की आम्हाला काही गोष्टी कळलेल्या नाहीत। तर मला सुरुवातीला तर सांगा सर की 12 लाखापर्यंत करमुक्त म्हणजे तुमच्याकडे दरवर्षी जेवढी लोक येतात त्यापैकी किती लोकांना आता कर भरावाच लागणार नाही? जवळपास मी एक संपूर्ण देशाची आकडेवारी देतो। साधारण 3,80,00,000 लोक कर भरतात। जरी 8,80,00,000 लोक विवरणपत्र भरत असतील तरी या 3,80,00,000 पैकी 3 कोटी लोक असे आहेत की ज्यांचं उत्पन्न 15 लाखाच्या खाली आहे। आता एक्झॅक्टली 12 लाखाच्या खाली किती हा आकडा शोधायला लागेल, परंतु फार मोठी संख्या अशी आहे की ज्यांचं उत्पन्न 12 लाख किंवा त्याच्या खाली आहे। आपल्याला तुझं आता म्हणणं होतं की पूर्वी ही मर्यादा 7 लाखाची होती, जी आज 12 लाख केली। ती 7 लाखाच्या आत माझं उत्पन्न असेल तर मला कुठलाही कर लागत नव्हता। अगदी आता पण तोच नियम लागू आहे, कारण अर्थसंकल्प पुढल्या वर्षासाठी आहे। मात्र ही 7 लाखावरनं थेट 12 लाखावर झालेली आहे। त्यामुळे जवळपास माझ्या अंदाजाप्रमाणे 1.5 ते 2 कोटी लोकांना याचा फायदा होऊ शकतो देशभरात। 12 लाखापर्यंत जो साधारण 80,000 रुपये जो टॅक्स आहे तो या पुढल्या वर्षी या मंडळींना अजिबात भरायला लागणार नाही, कारण त्यांचं उत्पन्न 12 लाख किंवा त्याच्या आतमध्ये असेल तर। मात्र जसं उत्पन्न 12 लाखाच्या वर जाईल तेव्हा मात्र तुम्हाला स्लॅब प्रमाणे टॅक्स लागेल। त्यामुळे तरी सुद्धा फार मोठा असा करदाता किंवा उत्पन्न गट आहे की ज्यांना ह्या योजनेचा या सरकारच्या तरतुदीचा फार मोठा फायदा होणार आहे। शंतनू, मागच्या काही वर्षांमध्ये जेव्हा बजेट आपण पाहतो त्यावेळेस ही मर्यादा इतकी, कारण अर्थसंकल्प सादर करतानाच अर्थमंत्र्यांनी उल्लेख केला की 2.5 कधी होती, तिचं 4 कधी झालं, 7 कधी झालं आणि मग आता 5 कधी झालं, 7 कधी झालं आणि आता 12 कसं झालं। इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा दिलासा दिला जातो त्यावेळेस उद्देश नेमका काय असतो? मुळातच आपण बघितलं तर सरकारला या मागच्या आपण 2 ते 3 बजेट बघितले तर आपण म्हटलं तर एक न्यू टॅक्स रेजिम जेव्हा इंट्रोड्यूस केली तेव्हा सरकारचं एक उद्दिष्ट असं दिसत होतं की ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्समध्ये जसं की LIC असेल किंवा बाकी काही असे स्पेसिफिक टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स होते, त्यामध्ये लोकांनी इन्व्हेस्ट करावं अशी सरकारची इच्छा होती। पण जेव्हा न्यू टॅक्स रेजिम आणली तेव्हा ओव्हरऑल सरकारचं उद्दिष्ट असं दिसलं की सरकारला जे नॉन ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स आहेत की इक्विटी असेल, म्युच्युअल फंड्स असतील, की ह्या सर्व इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्समध्ये सामान्य नागरिकांनी इन्व्हेस्ट करावं अशी इच्छा दिसत होती।
आता त्याला अजून प्रवृत्त करण्यासाठी सरकारने असं केलं की तुम्हाला कुठलेही टॅक्स बेनिफिट्स जे टॅक्स डिडक्शन्स आहेत इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट ते नाही मिळणार आणि तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्हाला हव्या त्या सिक्युरिटीज मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर आता जेव्हा 12 लाखापर्यंत जे टॅक्स बेनिफिट दिलेलं आहे तर तिकडे सरकारचं उद्दिष्ट हे दिसतंय की मॅक्झिमम पैसे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत आपल्या उद्योगांमध्ये इन्व्हेस्ट होतील, ना की फक्त लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये किंवा टॅक्स सेव्हिंग एफडीज मध्ये. तर प्रायमरीली मला हे उद्दिष्ट दिसतंय. ओके सर, आपण या आकडेवारीकडे जाऊया, पण त्या अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर आणखीन जाणून घ्यायचंय की जुनी कर प्रणाली आणि नवी कर प्रणाली या दोन बाबी आहेत. आता जो दिलासा दिलेला आहे तो दोन्हीसाठी आहे की एकाच कर प्रणालीसाठी? फक्त नवीन कर प्रणालीमध्ये हे मोठे बदल झालेले आहेत. त्याचा साहजिकच अर्थ असा आहे की आता जुनी कर प्रणाली एका अर्थी कालबाह्य झालेली आहे. कारण जुन्या कर प्रणालीत 10 लाखाच्या वर 30% टॅक्स आहे, जो आता नवीन कर प्रणालीत 24 लाखाच्या वर 30% टॅक्स आहे. त्यामुळे विविध वजावटी जरी तुम्ही जुन्या प्रणाली जरी तुम्ही घेतल्यात तरी तुम्ही ह्याच्याशी कम्पेअरच करू शकत नाही. त्यामुळे इनडायरेक्टली ह्या नवीन कर प्रणालीतले मोठे बदल असं दर्शवतात की सरकारला जुनी कर प्रणाली बंद करायची, पण तो थेट बंद करायची असं न सांगता नवीन कर प्रणालीत एवढे मोठे बदल केले. म्हणजे मी आज जवळपास 34 वर्ष प्रॅक्टिस करतोय, गेली 15 वर्ष बजेट कव्हर करतोय, कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुठलाही करातला दिलासा दिला नव्हता. त्यामुळे हा साहजिकच आहे. आता शंतनू म्हणाल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न बदलायचा हा त्याच्यात मागे उद्देश असू शकतो. गुंतवणूक कुठे करायची ही प्रत्येकाने स्वतःची ठरवावी. त्याचा टॅक्सची जे लिंकेज होतं ते काढून टाकलेलं आहे आणि सगळ्यात मोठा दिलासा दिलाय. त्यामुळे जुनी कर प्रणाली आता कोणी फारसं त्या कर प्रणालीकडे जाणारच नाही, कारण इतका मोठा फरक हा कधीच कुठल्याच बजेटमध्ये नव्हता. त्यामुळे अगदी सरकारचा क्लिअर मानस असा दिसतोय की केवळ नवीन कर प्रणाली ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेला टॅक्स भरा, 12 लाखापर्यंत भरूच नका असेल उत्पन्न तर, आणि वर सुद्धा आम्ही बघितलं साधारण 24 लाखाचं उत्पन्नवाल्याला जवळपास 1,10,000चा कर वाचतोय. अशा वेळी हे वाचलेले पैसेही तो गुंतवू शकतो, खर्च करू शकतो आणि हे एकदा भरल्यानंतर राहिलेले जे पैसे आहेत त्याचा कशा पद्धतीने विनियोग करायचा हा त्याच्या गरजेप्रमाणे गुंतवणूक आता तो करू शकतो. त्याला अमुकच ठिकाणी गुंतवणूक कर असा कुठलाही आता बंधन राहणार नाही. बरं शंतनू, पुन्हा एकदा थोडंसं एक्सप्लेन करा की जुन्या कर प्रणालीमध्ये कर वाचवण्यासाठी लोक काय करत होते आणि आता जर नवी कर प्रणाली घेतली तर कर वाचवण्यासाठी त्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत. मुळात असं होतं की जुन्या कर प्रणालीमध्ये एक चॅप्टर 6A डिडक्शन आपण जे म्हणायचो की 80C अंडर तुम्ही पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट केलात, तुम्ही लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये इन्व्हेस्ट केलात किंवा ELSS जे म्युच्युअल फंड्स आहेत इक्विटी लिंक त्याच्यात इन्व्हेस्ट केलात तर तुम्हाला तुमच्या करप्राप्त उत्पन्न जे होतं त्यातून 1.5 लाखापर्यंत डिडक्शन मिळत असायचं, ती सूट मिळत होती. आणि ती सूट मिळवण्यासाठी त्या व्यतिरिक्त की तुम्ही मेडिक्लेम प्रीमियम भरला तर त्याच्यावरती अजून 25,000 50,000ची तुम्हाला सूट मिळत होती. तर तुम्हाला जर का ह्या सगळ्या सूट जे कर प्रणालीतील सूट जी आहे ती जर का तुम्हाला घ्यायची असेल तर ह्या पर्टिक्युलर प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं होतं. सो साहजिकच आहे की एक मेंटॅलिटी अशी होती, एक मानसिकता अशी होती की मला टॅक्स वाचवायचा आहे म्हणून मी 1.5 लाख रुपये लाईफ इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्ट करतो. कोणी हे नाही बघायचं की लाईफ इन्शुरन्स मला का घ्यायचा आहे, मला हेल्थ इन्शुरन्सची गरज का आहे. फक्त टॅक्स वाचतो म्हणून कोणतरी एखादा एजंट मला सांगतो आणि मी त्याच्यात इन्व्हेस्ट करतोय असं व्हायचं. पण आता हे चित्र बदलेल. आता लोक ऍक्च्युअल मध्ये विचार करतील की मला लाईफ इन्शुरन्सची गरज आहे तर मी त्याच्यात इन्व्हेस्ट करेन. त्याच्यावरती जेवढे पैसे आहेत ते प्रॉब्ली मी एखाद्या इक्विटी लिंक्ड म्युच्युअल फंड मध्ये किंवा डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट करेन, एखाद्या बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकेन किंवा डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करेन. तर या आधी स्पेसिफिकली कंपल्शन होतं आणि मानसिकता अशी होती की मी इन्व्हेस्टमेंट करतोय कारण का मला टॅक्स वाचवायचा आहे. आता ती मानसिकता एक ऑटोमॅटिक स्विच येईल की मला इन्व्हेस्टमेंट कशासाठी करायची आहे, माझ्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी करायची आहे, माझं इन्शुरन्स कव्हर करण्यासाठी करायची आहे, मला हेल्थ इन्शुरन्स कव्हर करण्यासाठी करायची आहे की मला हाय रिस्क हाय रिटर्न मिळवण्यासाठी इक्विटी मार्केटमध्ये करायची. सो हा एक मूळ बदल आहे. मूळ बदल झाला. पण सर एकदा तुम्ही नवीन कर प्रणालीमध्ये गेलात की तो ऑप्शन चूज केला की तुम्हाला पुन्हा मागे येण्याचे काही मार्ग नाही. अजूनही आता फाईन प्रिंट बघायला लागेल ह्याच्यात, परंतु आतापर्यंत जो कायदा आहे त्याच्यात तुम्हाला स्विच करता येतं. म्हणजे एखाद वर्षी माझी डिडक्शन चांगली आहेत, मी गुंतवणूक केली आहे तर त्या वर्षी मी जुनी कर प्रणाली स्वीकारू शकत होतो. पुढल्या वर्षी मी गुंतवणूक करू शकलो नाही किंवा करता येणार नाही काही कारणामुळे, अशा वेळी मी नवीन कर प्रणाली स्वीकारून गुंतवणूक न करताही माझा कर वाचवायची मला संधी होती. फक्त बिझनेस ज्याचा होता किंवा प्रोफेशन ज्याचं होतं त्यांना हे स्विच करणं शक्य नव्हतं. परंतु सर्वसामान्य जे आपले पगारदार किंवा नोकर मंडळी आहेत, पेन्शनर आहेत, यांना दरवर्षी हवी ती कर प्रणाली स्वीकारायची संधी होती. पण आता मात्र हा जो बदल आहे हा इतका मोठ्या प्रमाणावर आहे
की जुन्या कर प्रणालीमध्ये जाण्यात काही अर्थच नाही. Okay. कारण आम्ही साधारण आत्ता सुद्धा म्हणजे आजच्या घडीला जो जुना जो कायदा बदललेला नाही त्याच्यात सुद्धा साधारण 4-4.25 लाखाची जर डिडक्शन मिळत असतील तरच जुनी कर प्रणाली फायदेशीर होती. आता ही गॅप जवळपास 9 लाखाची झालेली आणि 9 लाखाची डिडक्शन मिळवणं म्हणजे तेवढी करबचत गुंतवणूक करणं. एवढी गुंतवणूक करून मी काय साधणार आहे? जुन्या नवीन कर प्रणालीचा एवढा टॅक्स भरणार आहे. त्यापेक्षा ती गुंतवणूक तशी न करता केवळ नवीन कर प्रणाली स्वीकारून मी जर तेवढा टॅक्स भरत असेल आणि राहिलेले 9 लाख माझ्या मनाप्रमाणे मी गुंतवणूक करत असेल की ज्याच्यात मला परतावा चांगला आहे, मी रिस्क विचार करू शकतो, तर माझ्या मते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की गुंतवणूकदारांना टॅक्स साठी गुंतवणूक करायची आता गरज नाही, त्यांचा टॅक्स वाचवलेलाच आहे सरकारने. तर तुम्ही बिझनेस आणि प्रोफेशनलचा शब्द वापरला, तर ते नेमके कोण लोक आहेत की त्यांना याचा फायदा होणार आहे की नाही होणार? हा, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टवर काम करतात, जे ज्यांना पगारी नोकर म्हणून नाहीत, ओके, असे जवळपास आता बरेचसे जण कॉन्ट्रॅक्टवर त्यांना ठेवलेलं असतं, कंपनी त्यांना पगार देत नाही, असे सगळे जण त्यात येतात. माझा स्वतःचा व्यवसाय प्रोफेशन ॲज अ CA म्हणून मी त्याच्यात येतो. एखाद्याचा बिझनेस आहे, स्वतःचा प्रोप्रायटर आहे, पार्टनरशिप आहे त्याची, तो पार्टनर आहे, डॉक्टर, वकील सगळे त्याच्यात येतात. ज्यांना पगार मिळत नाही असे सगळे प्रोफेशनल्स आणि बिझनेसमॅन यांना ही कर प्रणाली स्विच करण्याचा एकदा स्विच करू शकतात पण पुन्हा ते मागे येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या क्लायंटना नेहमी सांगतो की तुम्ही स्विच करताय, जसं आम्ही म्हणतो की सासरवरून माहेरी गेलास तर परत सासरी येता येणार नाही, अशा टाईपची एक विचित्र परिस्थिती केलेली होती आणि ती पुढेही चालू राहील. त्यामुळे पगारी नोकरांना, अर्थात हा नियम पगारी नोकर आणि पेन्शन यांना लागू नाहीये किंवा इतर कुठल्याही करदात्यांना लागू नाही. परंतु माझं म्हणणं असं आहे की आता माझ्यासारख्या प्रोफेशनलला सुद्धा नवीन कर प्रणाली सोपी आणि अट्रॅक्टिव्ह आहे. आणि ही 12 लाखांची जी मर्यादा आहे ती त्यांच्यासाठी पण आहे, म्हणजे जे प्रोफेशनल्स आहेत सगळ्यांसाठी 12 लाखाची मर्यादा सर्व प्रकारच्या इंडिव्हिज्युअल करदात्यांसाठी. मग त्याचा व्यवसाय असो, बिझनेस असो, तो पेन्शनर असो, कोणी असो, जो इंडिव्हिज्युअल आहे, कॉन्ट्रॅक्टर, सगळ्यांनाही 12 लाखाची मर्यादा लागू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात जुन्या कर प्रणालीमध्ये अगदी म्हणजे कोणी रिटर्न भरणारच नाही, म्हणजे ती एका अर्थी कालबाह्यच होईल. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवला पाहिजे. कारण आपण असं कायम वाटत असतं की नोकरदारांसाठी एक नियम असतो आणि म्हणजे स्वतःचा बिझनेस करतात त्यांच्यासाठी दुसरा नियम असतो. तर काही बाबतीत ते नियम लागू आहेत, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण किती रकमेवर किती टॅक्स भरेल याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाहीये. त्यामुळे तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा किंवा स्वतःचा व्यवसाय करत असा, कन्सल्टंट म्हणून काम करत असा किंवा नोकरदार असा, तुमच्यासाठी टॅक्स स्लॅब सेम राहणार आहे. 12 लाखांच्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. आता वळूयात त्या प्रश्नाकडे. 12 लाखांचं उत्पन्न आहे म्हणजे टॅक्स भरावा लागणार नाही, याचे नेमके अर्थ काय? बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. आता त्या नेमक्या प्रश्नाकडे शंतनू आपण येऊयात. मला वाटतं त्याच्यासाठी आपल्याला हा बोर्ड लागेल. मी आधी निळं पेन वापरते. चला आपण शंतनू थोडीशी मदत करावी लागेल. मला वाटतं हे ओपन केलेलं नाहीये तोपर्यंत. थँक्यू. बर, आता आपण उत्पन्न पहिलं लिहूया. साधारण किती आहे ते, त्या उत्पन्नावर किती कर आणि त्याच्यावर टक्केवारी लिहू स्लॅबची. स्लॅब, हा स्लॅब आणि अंतिम कर म्हणजे आता भरावा लागणार आहे की नाही. हा अंतिम कर. आता जर माझं उत्पन्न 0 पासून ते 4 लाखांपर्यंत असेल, जर मला 0 म्हणजे साधारण मला 4 लाख रुपये वर्षाला, हे महिन्याचं नाहीये हे वर्षाचं आहे, जर 4 लाख असेल तर आत्ताच्या घडीला स्लॅब आहे किती? 3 लाखापर्यंत टॅक्स नाहीये. 3 ते 4 लाखापर्यंत जो उत्पन्न गट आहे त्याच्यावर 5% आहे, म्हणजे 5,000 रुपये आहे. पण 4 लाखापर्यंत फ्री आहे असं. आता हे नवीन याच्यात. हा, मग आता स्लॅब कितीच आहे? आता स्लॅब 0, म्हणजे हा स्लॅबला कर 0 आहे. नाही, कर 0, स्लॅबला किती आहे? 0. पहिला 0 ते 4 ला 0%, बरोबर. कुठलाही कर नाही, म्हणजे याला कुठलाही कर नाही, अंतिम कर पण 0 आणि याला अंतिम कर पण 0. म्हणजे तुम्हाला जर महिन्याला साधारण 32-36 म्हणजे 30,000 रुपये वगैरे तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही या स्लॅब मध्ये याल आणि तुम्हाला काहीही उत्पन्न कर भरावा लागणार नाही. आता पुढचा स्लॅब घेऊया. आता उत्पन्न 4 लाखाच्या पुढे असेल पण 8 लाख कर 5%. 4 ते 8 कर किती टक्के? 5% कर नाही, इथे 5% आहे. स्लॅब 5%, स्लॅब 5%, कर 20,000 कर 20,000, पण अंतिम कर मात्र 0 असेल. बरं, म्हणजे हा कर मला 4 ते 8 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल
पण समजा सर मग याच्यामध्ये असेल मी तर कुठे, त्याप्रमाणे लागेल. 5 लाख उत्पन्न असेल तर हा. 4 ते 5 हा 1 लाख आहे, हा. त्याच्यावर 5% म्हणजे 5,000 कर लागेल. 5,000 म्हणजे 5,000 ते 20,000 20,000. म्हणजे जर तुमचं 4 लाखाच्या जरा पुढे असेल उत्पन्न तर तुम्हाला 5,000 आणि मग त्याच्या पुढे वाढत वाढत जाऊन अंतिम साधारण 20,000 तुम्हाला कर भरावा लागू शकतो. पण 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलेलं आहे, त्यामुळे हा स्लॅब जरी इथे 20,000 तुम्हाला असला तरी प्रत्यक्षात तुम्हाला भरावा लागेल शून्य. 0. करेक्ट. पुढचा स्लॅब 8 ते 12. आता 8 लाख ते 12 लाख. आता 8 लाख ते 12 लाख म्हणजे 4 ते 8 पर्यंत 20 आहे, म्हणजे हा 20,000 जास्त असणार. हो. हा तो किती? स्लॅब 10%. स्लॅब 10% येणार आणि आणि कर 40,000. 40,000 तर 10 मधल्या 4 लाखावर 10%. 8 ते 12 मध्ये म्हणजे 12 लाख उत्पन्न असेल तर त्या स्लॅबला 40,000. हा मॅक्झिमम आहे ना सर? नाही, हा म्हणजे 12 लाखासाठी आपण करतोय. म्हणजे 12 लाखासाठी हा असणार हो. 40,000 म्हणजे हा 20 प्लस याच्यात जे वाढतील ते. हो. फक्त आता याच्यामध्ये मला एक आपण अंतिम कर असेल 0. 0. आता हे मोजतात कसं हे एकदा सांगा म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. हा 8 ते 12 ला जेव्हा 10% असतो, हो. म्हणजे समजा माझं उत्पन्न असेल 8 लाख हो. तर 8 लाखाच्या 10%. नाही, नाही, नाही. मग तसं ऐका ना, म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतं की मग 8 ते 10% म्हणजे मग 80,000 असायला हवं, तसं हे दिसत नाही. का होत? ह्याचं कारण 8 लाखाचा जो माझं उत्पन्न 8 लाख असेल हा. तर शून्यापासून सुरुवात करायची. Correct. 0 ते 4 लाखापर्यंत जे उत्पन्न आहे ते 0, त्याला टॅक्स नाहीये, स्लॅब 0 आहे. हा. 4 ते 8 माझ्या 8 लाखातले 4 ते 8 हा जो उत्पन्न पार्ट आहे हा. त्याच्यावर मला 5% भरायचंय, म्हणजे मला 20,000 भरायचंय. 8 ते 12 हा जो पार्ट आहे माझं उत्पन्न 8च्या वर गेल्यावर तर मला त्या मधल्या 4 लाखावर 10% भरायचंय, म्हणजे 40,000 भरायचे. म्हणजे लक्षात घ्या की माझं जर 12 लाख उत्पन्न असेल तर मला ते वरचे 20,000 तर भरायचेच आहेत. हा. कारण आपली सुरुवात 0 पासून झाली, 4 पर्यंत आली, काही नाही. 4 पासून 8 पर्यंत 20,000 आणि 8 पासून माझं 12 लाख उत्पन्न आहे तर 40,000 असे म्हणून मला 60,000 कर भरायला लागेल. मुळात स्लॅब रेटचा उद्दिष्ट हे नाहीये की तुमच्या टोटल इन्कम वरती किती लागणार. स्लॅब रेटचा अर्थच असा आहे की ज्या बकेटसाठी, म्हणजे आपण प्रत्येक बकेट पकडूया की 0 ते 4 लाखाची पहिली बकेट आहे, 4 ते 8 लाखाची दुसरी बकेट आहे आणि 8 ते 12ची तिसरी बकेट आहे. तर तुमचं उत्पन्न ज्या बकेटमध्ये जेवढं आहे तेवढ्यावरतीच तो टॅक्स रेट आणि लागेल. हाच सगळ्यांच्या डोक्यात असणारा पहिला प्रश्न असतो. अनेकांना असं वाटतं की मग माझं उत्पन्न इतकंच आहे तर मग मला एकतर याच्या 10% लागला पाहिजे किंवा मग माझं पुढच्या मुद्द्यामध्ये ते येईल की मग 12 लाखांना जर तुम्ही माफ केलेलं आहे आणि माझं उत्पन्न 13 लाख आहे तर मी कितीवर भरायचा. आणि त्याच्यासाठी इथून आपण 12 ते 16 कारण हा इथपर्यंत शून्य. शून्य कर आहे, कारण सरकारनं सांगितलं एवढं असेल तुमचं तर तुम्हाला काही भरायचे नाहीये. Correct. पण आता माझं उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त आहे. 16 लाखापर्यंत 12 ते आहे 16 लाख. त्याला 15% याच्यासाठी आहे स्लॅब 15%. 15% आणि 15% माझा कर किती होतो? 60,000. 60,000 म्हणजे त्या मधल्या ब्रॅकेटवर 4 लाखावर 15%. 4 लाखावरती 15. आणि मला भरावा किती लागणार आहे? आता बघ 16 लाख जो उत्पन्न असेल हा. तर हा 60,000 तर आलाच. आला. पण 12 ते 16 मधलं जी मोजमाप आहे ती 60,000 होते. पण आधीचे पण भरायला लागेल. त्या 16 लाखापैकी 12 ते 16चे आपण कॅल्क्युलेशन त्या 60,000 हा. केलं. पण त्या पहिल्या 12,000वर पण टॅक्स आहे. तो कसा आहे? 0 ते 4 0, 4 ते 8 20,000, 8 ते 12 40,000 म्हणजे वरचे 20 आणि 40 60 आणि हे 60 1,20,000. अंतिम कर 1,20,000 असेल. आता हे आपण यांना सगळ्यांना पुन्हा थोडंसं आता अनेकांना असं वाटतं की माझं उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त आहे पण सरकारनं 12 लाख रुपयांवर तर शून्य कर लावलाय. मग 12 लाख वजा करणार आणि मग मी त्या 12 लाखांच्या वरचं जे काही पैसे आहेत त्याच्यावर माझा जो कर असेल 15% तो भरणार. तसं मोजलं जात नाही. Correct. मोजलं कुठून जातं? तुमचं उत्पन्न इथून मोजलं जातं. तुमचं उत्पन्न स्लॅब मध्ये मोजलं जातं. तुमचं उत्पन्न एकूण मोजलं जात नाही. त्यामुळे जर तुमचं करप्राप्त करवाला उत्पन्न हे जर 12 आणि 16 लाखाच्या मध्ये असेल तर उत्पन्न इथून मोजलं जातं. त्यामुळे त्या उत्पन्नाचे तुकडे केले जातात. त्यातला पहिला 0 ते 4 लाखाचा जो तुकडा केला जातो त्याला सरकार कोणतंही कर आकारत नाही कारण तो स्लॅबच 0% आहे. पुढचा तुकडा तुमचा येतो 4 ते 8 लाखांचा. त्या 4 ते 8 लाखांना तुमचा 20,000चा जो कर आहे तो तुम्हाला भरावा लागेल. फक्त विशेष केस म्हणून सरकारनं 12 लाखांपर्यंत शून्य केलेलं आहे. पण अट काय आहे? 12 लाखांपर्यंत. त्यामुळे 12 लाखांच्या पुढे असाल तर तुमचं कर इथपासून मोजायला सुरुवात होणार आहे आणि म्हणून तुम्हाला फक्त हा 60,000 नाही भरावा लागणार आहे
तर 20,000 प्लस 40,000 जो तुमच्या आधीच्या 4 ते 8 लाखांवर आणि आत्ताच्या 8 ते 12 लाखांवर मिळून तुम्हाला हा 60,000 आणि हा 60,000 मिळून 1,20,000 इतका कर भरावा लागणार आहे. पुढचा स्लॅब असेल 16 लाख ते 20 लाख 20%. 20%. याचा स्लॅब रेट आहे 20% आणि मग 80. आता पुढचं कॅल्क्युलेशन कविता सोपं सोपं आहे. आहे. आपल्याला 1,20,000 पर्यंत आपण आलोच आहोत. त्यात 80,000 फक्त ऍड कर, 2 लाख कारण आपण 16 लाखापर्यंत हिशोब केलेलाच आहे. म्हणजे तुम्हाला 2 लाख रुपये भरावे म्हणजे लागतील. एका अर्थी बघितलं तर 20 लाख रुपयावर मला 2 लाख पडतो, म्हणजे 10% कराचा दर झाला, साधारण. हो, जो कधीच नव्हता. जो कधीच नव्हता. आणि आता 20 20 ते लाख 24. ते 24 लाख हा पुढचा स्लॅब झाला. स्लॅब 25% 25. हा झाला 25% आणि 1 लाख, आणि हा होतो म्हणजे मधल्या 4 लाखावर 25% 1 लाख 1 लाख आणि टोटल मग 3 लाख. 3 लाख. 3 लाख. त्यामुळे तुमचं उत्पन्न जर 20 ते 24 लाख म्हणजे साधारण महिन्याला तुमचा 2-1 लाखाचा जर पगार असेल तर तुम्हाला 3 लाख रुपये इतकं तुमचा वार्षिक कर भरावा लागेल. पण आता जो 24 लाखांच्या पुढचा आकडा आहे त्याला तर 30%. त्याला 30%. 30%. त्यामुळे मला वाटतं करदात्यांनी काय करावं, 24 लाखापर्यंत आपण 3 लाख काढलेलेच हा. आहेत. समजा माझं 25 लाख उत्पन्न असेल हम्म. तर 24 आणि 25 मधला फरक 1 लाख 1 लाख. आहे. त्याच्यावर 30% म्हणजे 30,000. तो 30,000 या 3 लाखात मिळवलं तर 3,30,000 होतो. ओके. म्हणजे माझं 24 लाखाच्या वर जेवढे लाख उत्पन्न आहे त्याच्यावर 30% काढायचं आणि त्याच्यात 3 लाख तीन लाख काढायचे. म्हणजे add माझा करायचे. कर कोणी आपल्या घर बसलंही हा जर आपला तक्ता समोर ठेवला तर अतिशय सोप्या पद्धतीने कोणी आपला स्वतःचा कर काढू शकतो. बरं, आता मला सांगा की हे जे स्लॅब आहेत हे असेच होते आधी की वेगळे होते? नाही, हा 0 ते शून्यापासून 3 लाखापर्यंत होता. 3 ते 7 लाख होता. 7 ते 10 होता. 10 ते 12 होता. 12 ते 15 होता. आणि त्या 15 लाखापुढे 30% कर होता. 15 लाखा पुढच्या उत्पन्नाला 30% होता. कर होता, जो आता 24 म्हणजे लाखांच्या मधला 9 लाख जो उत्पन्न गट आहे त्याला 25% किंवा 20%च कर आहे. म्हणजे तो 30% पेक्षा कमी आहे. त्यांनाही फायदा झालेला आहे. म्हणजे 12 लाखाच्या पर्यंत उत्पन्न असलेल्या माणसांना सर्वात जास्त करदात्यांना फायदा झाला, कारण त्यांना आता टॅक्सच भरायचा नाही. पण 12 लाखाच्या वरचे जे आहेत त्यांनाही त्याच्यात करामध्ये त्या स्लॅब बदलल्यामुळे त्यांनाही फायदा झाला. तो किती झालाय तर आपण मगाशी पण आपण बघितलं असेल की 1,10,000 सर्वोत्तम फायदा आहे. हा, म्हणजे सगळ्यात वरती 20 ते 24 लाखांपर्यंत जे आहेत ज्याला जो करदाता आहे त्याला 1,10,000 यावर्षी 4,10,000 भरावे लागत होते ते त्यांना आता 3 लाखच भरावे लागणार आहेत. आणि इथे सुद्धा जास्त पैसे भरावे लागत होते, ते जवळपास 1 लाखाचा फरक इथे 1 ते 1 लाख आधीच्या याला 1,80,000 असं ते कमी होत जातं. परंतु सर्वोत्तम फायदा 30,000 ते 1,10,000 पर्यंतचा फायदा झालेला आहे. प्रत्येक करदात्याला फायदा झालेला आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 1.5-2 कोटी गुणिले 1 लाख रुपये किंवा 80,000 जरी म्हटली तरी एवढी मोठी कराची बचत होणार आहे. तेवढे पैसे करदात्यांच्या हातात येणार आहेत. हे ते गुंतवू शकतात, खर्च करू शकतात. गुंतवलेलं तर बाजाराला पैसा मिळेल, लिक्विडिटी वाढेल. खर्च केले तर सरकारला जीएसटी मिळेल आणि उद्योगाला चालना मिळून अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. त्यामुळे ह्याचा विन विन सिच्युएशन झाल्यामुळे ह्याचं स्वागत केलं पाहिजे. मुळात बाय एनी मीन्स की न्यू टॅक्स रेजिम एवढी लुक्रेटिव्ह बनवली आहे की दुसऱ्या स्कीमचा किंवा ओल्ड रेजिमचा कोणी आता विचारच नाही करणार. हा, पण शंतनू, मग प्रश्न असा येतो की ते गृह कर्ज जे घेतलेलं असतं, ज्याचा तिकडे फार मोठा फायदा होत होता किंवा ती गुंतवणूक आहे असं दाखवता येत होतं, तर त्यांच्यासाठी याचा काय फायदा होणार आहे? नाही, आता मुळात तेच आहे ना की असं नाहीये की गृह कर्ज घेतलं नाही पाहिजे. आता याआधी असं होतं की लोक गृह कर्ज ह्याच्यासाठी घ्यायची की 2 लाखाच्या इंटरेस्ट वरती मला टॅक्स बेनिफिट मिळेल. पण आता याचा जर का उलट्या दुसऱ्या बाजूने विचार केला तर मी अजून पण गृह कर्ज घेऊ शकतो, कारण की त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट असेल तो असेल पकडून चला की 8 ते 9% जर का मला मिळालं गृह कर्ज, मी 50 लाखाचं गृह कर्ज घेतलं नवीन घर घ्यायला, माझ्याकडे पैसे असतील तरीही. आतापर्यंत पैसे असून पण गृह कर्ज का घ्यायचे? कारण की काय माझा टॅक्स वाचेल म्हणून. आता आपण दुसऱ्या बाजूने विचार केला की माझ्याकडे 50 लाख आहेत तरी पण मी विचार करेन की अरे मी 50 लाखाचं कर्ज घेतो कारण की मला बँक 8 ते 9% देणार, आणि जे माझ्याकडे एक्स्ट्रा 50 लाख आहेत जे मी कुठेतरी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले तर मला 15 ते 20% रिटर्न्स मिळू शकतात म्युच्युअल फंड्समध्ये. सो आता फक्त एवढंच आहे की गृह कर्ज घ्यायचं उद्दिष्ट वेगळं असेल, जे अजूनही सेन्सिबल आहे. की आता असं नाहीये की टॅक्स बेनिफिट गेलं तर गृह कर्ज घेणं सेन्सिबल नाहीये. अजूनही आपण म्हणू शकतो की गृह कर्ज घ्या
जर का तुम्ही ऍक्च्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पर्स्पेक्टिव्हने विचार नाही, केला नाही, कविता तुझा प्रश्न असा होता की ज्याने गृहकर्ज आधीच घेतली आहे त्यांना टॅक्स बेनिफिट गेला का? मी तर तुला जिलबीचं दाट देतोय तर तू नुसती साखर खाऊन कशी चालेल? साखर खूप स्वतःहून चांगली आहे, गोड आहे, पण मी तुला साखर नाही जिलबी तयार करून देतोय तर तू नाही मला ती साखरच खायची तर जिलबीत मजा नाही असं आपण म्हणणार नाही. मग मी एवढं साखर जी आणली एवढी कष्टाने त्याचं काय करायचं? अरे तुम्हाला जिलबी मिळते. लक्षात घ्या हा टॅक्स बेनिफिट त्या 2 लाखाच्या बेनिफिट पेक्षा कितीतरी जास्त आहे. Okay. याचा अर्थ आता तुम्ही कराचा आणि गुंतवणुकीचा जो संबंध disconnect, होता, तो तो काढून टाका. पूर्णपणे तुम्ही कर काढा. भरा जो खूप कमी केलेला आहे. तुम्हाला गुंतवणूक करा जी तुमच्या गरजेची आहे. मला वाटतं खूप चांगला हा बदल या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळेल. पण ह्याच्यामध्ये ती एक टर्म असते स्टँडर्ड डिडक्शन, हो, तर ही काय भानगड आहे? ही फक्त पगारदार नोकर मंडळीला 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन मिळतं. आपलंच उदाहरणामध्ये 12 लाख रुपये उत्पन्न असेल वरती हा. तर मला कर लागत नाही, पण 12 लाखाच्या वर गेल्यावर मला 1,20,000 भरायला लागतो. हो. परंतु मी जर हा पगारदार नोकर मंडळातला असेल हा. तर मला 12,75,000 जरी मला उत्पन्न असेल पगाराचं किंवा टोटल उत्पन्न असेल तर त्यातनं पहिले 75,000 वजा होतील स्टँडर्ड डिडक्शन म्हणून. आता ते 75,000 वजा झाल्यावर राहिलेले उत्पन्न किती? 12 लाख. हा. त्या 12 लाखाच्या मगाशी आपण बघितलं तर त्याला टॅक्स शून्य आहे. हा. म्हणजे इनडायरेक्टली पगारदार मंडळींना 12 लाखाची मर्यादा नसून त्यांच्याकरता 12,75,000ची मर्यादा आहे. म्हणजे हे ऍक्च्युअल इथे फक्त 12 नाहीये तर ती छुपा आकडा 75,000 12 लाख 75,000 75,000 कंसामध्ये आहे. पगारी नोकरदार आणि पेन्शनर्ससाठी, सगळ्यांसाठी नाही. हे म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण तो स्टँडर्ड डिडक्शनचा आकडा पण हा फक्त 12 लाखांच्या वरती असणाऱ्यांसाठी नाही, हा प्रत्येकासाठी आहे. सगळ्यांनाच मिळतो. सगळ्यांना. पण माझं उत्पन्न 8 लाख आहे त्यातनं 75,000 वजा केले काय आणि 8 लाखात 75,000 नाही घेतले काय, मला माझा टॅक्स शून्यच राहणार शून्यच आहे. राहणार. त्यामुळे त्या स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा कोणाला सगळ्यात जास्त आहे? ज्याचं उत्पन्न 12 लाखाच्या वर आहे बर. त्याचा टॅक्स वाचणार आहे, अतिरिक्त वाचणार आहे. 12 लाखाच्या खाली स्टँडर्ड डिडक्शन मिळणार नाही का? मिळेल, पण माझा टॅक्सच 0 आहे अंतिमतः. त्यामुळे सगळ्यात जास्त फायदा हा 12 लाखाच्या वरच्या उत्पन्न गटाला आणि पगारी आणि पेन्शनर आहे. त्यांना त्यांच्या उत्पन्नातनं 75,000 वजा करायची, उरलेले जे आहेत ते 12 लाख असतील किंवा त्याच्यापेक्षा खाली असतील तर त्यांना कुठलाही टॅक्स नाही. इनडायरेक्टली त्यांच्याकरताही 12 लाखाची मर्यादा 12,75,000 झालेली आहे. बरं. आता मला आजूबाजूला जे सगळे माझे कलिग काम करतात त्यांच्यापैकी काही जणांचे प्रश्न आहेत. तर प्रश्न असा आहे की पॅकेज, अॅन्युअल पॅकेज माझं हे जर 13 लाख असेल हो, तर मला कर किती भरावा लागेल? अॅन्युअल पॅकेज म्हणतात ते. हो. मग आता डिडक्शन्स त्यातली कुठली कुठली असतील आणि आता मग ते 12 लाखाच्या आत जातील का किंवा काय? नंतर ठीक, आता अॅन्युअल पॅकेज जे आहे ना, तर बेसिकली इन्कम टॅक्स मध्ये एक इन्कम फ्रॉम सॅलरीज याच्याशी रिलेटेड कायद्याच्या बऱ्याच तरतुदी हा. आहेत. की फॉर एक्झाम्पल मला एखाद्याला असं असेल की माझ्या पॅकेजमध्ये असं असेल की तुम्हाला रोज घरातून यायला जायला गाडी दिली आहे किंवा तुमच्या घरातले काही खर्च पण कंपनी बेअर करते, तर त्याच्यात असं आहे की इन्कम टॅक्सच्या तरतुदींप्रमाणे आधी तुमचं सॅलरीड इन्कम म्हणजे तुमचं पगारी इन्कम किती येणार त्याच्यासाठी बऱ्याच तरतुदी इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये आहेत. की बाबा त्याच्यात तुम्हाला जर का ड्रायव्हर दिला तर त्या ड्रायव्हरची जी सॅलरी आहे ती तुमच्या पॅकेजमध्ये पकडायची का, किंवा तुम्हाला जर का पेट्रोलची रिइम्बर्समेंट दिली जी डायरेक्टली कंपनी म्हणते की मी तुम्हाला रिइम्बर्स करतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहेत. आता एक्झाम्पल घेऊया की 13 लाखाचं माझं पॅकेज आहे आणि 13 लाखाच्या पॅकेजमध्ये असं आहे की मला 2 लाखाचं पेट्रोल रिइम्बर्समेंट कंपनी देते किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्स देते आणि मी जाऊन माझ्या पेट्रोलची बिल्स माझ्या कंपनीला सबमिट करतोय, तर काय होणार की माझं पॅकेज आहे 13 लाखाचं, पण इन्कम टॅक्स साठी जर का मी पेट्रोलच्या रिसीट सबमिट केल्या तर मला 2 लाखाचं एक्झेम्पशन मिळतं आणि माझं सॅलरीड इन्कम 11 लाखच होईल. सो बेसिकली पॅकेज आणि टॅक्सेबल इन्कम सॅलरीचं या दोघांमध्ये फरक आहे. आपण हे जे 12 लाख 16 लाख हे जे म्हणतोय हे सगळं टॅक्सेबल इन्कम म्हणतोय, ना की पॅकेज. पॅकेज, करेक्ट. आता मुद्दा असा आहे की आता तुम्ही तो 2 लाखाचं जर सांगितलं ते बऱ्याच जणांना नसतंही, फक्त काही स्टँडर्ड एज्युकेशन सेस वगैरे अशा काही गोष्टी असतात ज्या त्यांच्याकडनं कापल्या जातात, किंवा त्यांचे जर इन्शुरन्स असतील, लाईफ इन्शुरन्स असतील, हेल्थ इन्शुरन्स असतील, त्याचे प्रोफेशनल टॅक्स त्याचे हप्ते हे कापले जातात. मग हे सगळं कापून गेल्यानंतर माझ्या हातात दर महिन्याला खात्यामध्ये जी रक्कम जमा होते तीच रक्कम असते का की ज्यावर मी टॅक्स भरतो, की माझ्याकडनं जे कापले गेलेले पैसे आहेत त्याच्यावरही टॅक्स जातो? आता मुळात असं आहे की सध्या सर्वात मोठी कापली गेलेली जी रक्कम आहे ती इन्कम टॅक्सच आहे, म्हणजे जो टीडीएस डिडक्ट होतो. सो साहजिक आहे आता एखाद्याचं इन्कम जर का 12 लाख रुपये असेल किंवा 13 लाख रुपये असेल
तर त्याचा TDS बऱ्यापैकी जास्त प्रमाणात कट होत होता आणि त्याला असं दिसत होतं की अरे माझं पॅकेज दिसायला 13 लाख आहे पण प्रॉब्लेमली माझ्या अकाउंटमध्ये फक्त 11 लाखच येत असतील. पण आता सिनारिओच असा होईल की एखाद्याचं पॅकेज 12 लाख रुपये आहे आणि आपण असं कन्सिडर करूया की पेट्रोल वगैरे जे सगळे एक्झाम्प्ट अलाउन्सेस आहेत ते काहीच नाहीये. अख्खच्या अख्खी माझी बेसिक सॅलरी आहे जर का आपण प्रिझ्युम केलं तर तसंही मला 12 लाखावरती टॅक्स लागणारच नाहीये. सो पूर्णच्या पूर्ण 12 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये येणार आहेत. सो आता आपल्याला हे बघायचंय की जे एक्झेम्प्ट कंपोनंट्स आहेत ऍक्च्युअल मध्ये ते त्याचे जे नियम आधी होते की एखादं इन्कम टॅक्सेबल आहे की नाही कॅल्क्युलेट करण्यासाठी सॅलरीचे ते सगळे नियम अजून तरी 90% तसेच आहेत. तिकडे काही जास्त बदल झालेला नाही. नाही. सो पॅकेज मध्ये न बघता जर का जे आता कामगार वर्ग आहे त्यांनी त्यांच्या HRMS पोर्टलवरून जर का टॅक्स कम्प्युटेशन डाउनलोड केलं. एक गोष्ट असते की तुम्हाला HR एक ऑफर देते एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट मध्ये की ही तुमची CTC आहे. ते एक टेबल असतं जे 13 असतं ते दिसायला 16 पण दिसेल. पण एक दुसरी गोष्ट असते की तुमचं टॅक्सेबल इन्कम काय TDS फक्त प्रायव्हेट मध्ये काम करणाऱ्यांनाच माहिती आहे. त्याच्यात रिटायरमेंटला मिळणारी ग्रॅच्युइटी पण त्यात दिलेली असते. सो तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये हे बघायला पाहिजे की तुमचं टॅक्सेबल इन्कम किती आहे. सो प्रत्येकाला त्यांच्या एम्प्लॉयर कडून त्यांच्या HRMS पोर्टलवरून एक दुसरं कॅल्क्युलेशन मिळेल की व्हॉट इज माय टॅक्सेबल इन्कम. जर का ते टॅक्सेबल इन्कम तुमचं 12च्या खालती आहे तर तुम्हाला टॅक्स नाही. मग तुमचं पॅकेज कितीही असेल अशी पॉसिबिलिटी आहे की माझं पॅकेज असेल 20 लाख आणि माझं टॅक्सेबल इन्कम 12 लाखात येत आहे तरीही टॅक्स नाही लागणार आहे मला ह्याच्या. म्हणजे हे एक लक्षात ठेवा की तुम्हाला जेव्हा कंपनी ऑफर देते त्यावेळेस त्या ऑफरमध्ये जी रक्कम असते ती रक्कम तुमची टॅक्सेबल रक्कम नसते. त्याच्यामधनं डिडक्शन होऊन जी टॅक्सेबल रक्कम असते ती वेगळी रक्कम तुम्हाला दिसते. ती कदाचित तुमच्या पेस्लिप मध्ये दिसेल किंवा तुमच्या HR कडे गेल्यानंतर तुम्हाला ती रक्कम दिसेल. ती रक्कम म्हणजे ही टॅक्सेबल रक्कम आहे. तुम्हाला कंपनीनं सांगितलेलं पॅकेज ही तुमची टॅक्सेबल रक्कम नाही. त्यामुळे हा एक जो मोठा मुद्दा तुमच्या डोक्यामध्ये होता तोही काढून टाका. कविता, ह्याच्यात मी थोडंसं ऍड करीन. आता आपण फक्त पगाराबद्दल बोलतोय पण ह्या ज्या रकमा आहेत ते संपूर्ण उत्पन्न आहे. म्हणजे माझ्या बँक अकाउंटमध्ये सेव्हिंग बँकेचं इंटरेस्ट जमा होतं. माझा पगार दर महिन्याचा त्याच्यात ते पण या 12 लाखात धरलं जातं. मला एखादं घर भाडं मिळत असेल तेही याच्यात धरलं जातं. आपण जो विचार करतोय इन्कम टॅक्सचा तो टोटल इन्कमवर आहे. अर्थात त्या इन्कमचा मोठा पोर्शन हा पगार असतो. परंतु तुझं आता म्हणणं आहे की एखाद्याला 12 लाख रुपये खरोखर पगार आहे आणि 1 लाख रुपये भाडं मिळत आहे तर तो ह्या 12 लाखाच्या आत येतो का? नाही, त्याचं उत्पन्न 13 लाख त्यामुळे त्याला खालचे स्लॅब लागू होते. त्याला स्टँडर्ड डिडक्शन 75,000 मिळेल पण तरी ते 12 लाखाच्या वर गेल्यामुळे त्याला 1,20,000 टॅक्स भरायला. बरोबर. म्हणजे तुमचे इन्कम सोर्स जर जास्त असतील आणि त्या इन्कम सोर्स मधनं तुम्हाला वेगवेगळं इन्कम येत असेल तर सगळं एकत्रित इन्कम केलं जाईल. सगळं तुमचं उत्पन्न एकत्र केलं जाईल आणि मग तुम्ही कुठल्या स्लॅबमध्ये बसताय ते निश्चित केलं जाईल. त्यामुळे असं नाही की फक्त तुमच्या पगारासाठी स्लॅब्स आहेत. नाही, तुमचं एकूण उत्पन्न किती आहे मग ते कितीही मार्गाने आलेलं असू देत त्यासाठी हे टॅक्स स्लॅब्स आहेत आणि त्याच्यानुसार हे रेट ठरले जातात. आता प्रश्न असा आहे की मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की टॅक्स सेव्हिंगसाठी हे म्युच्युअल फंड्स आम्ही घेतलेले आहेत. मग आता त्या इन्व्हेस्टमेंटचं काय? तर त्यांनी कंटिन्यू करायच्या त्याचा त्यांना काही फायदा होईल की आता ते विसरायचं? नाही, आता जर टॅक्स सेव्हिंगसाठी म्युच्युअल फंड घेतले याचा अर्थ असा झाला की ते जुन्या कर प्रणालीमध्ये आहेत. तर नवीन कर प्रणाली गेली 3 वर्ष 4 वर्ष त्यात म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीवर कुठलाही बेनिफिट मिळत नव्हता. ते जर जुन्या कर प्रणालीमध्ये त्या वर्षात टॅक्स बेनिफिट त्यांनी घेतला असेल आणि म्युच्युअल फंड त्यांच्याकडे असेल तर 3 वर्ष त्याला लॉक इन आहे. म्हणजे 3 वर्ष ते विड्रॉ करू शकत नाही. तर 3 वर्ष झाली त्याच्यानंतर त्यांनी त्याचा विड्रॉ करायचे का ठेवायचा हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्याचा आता ह्या टॅक्सशी काही संबंध नाही. कारण त्या गुंतवणुकीचा त्या वर्षी फायदा मिळून गेला असेल. आता ती गुंतवणूक म्हणून तुमच्याकडे आहे तिच्यात वाढ होत राहील. म्युच्युअल फंडात असेल इक्विटी लिंक सेव्हिंग असेल तर नक्कीच ती चांगल्या पद्धतीने वाढ होत राहील. त्यामुळे आम्ही नेहमी असा सल्ला देतो की जर तुम्हाला पैशाची गरज नसेल तर या गुंतवणुकी अशाच ठेवा. लॉक इन पिरियड झाल्यानंतर लगेच काढून घेऊ नका. अर्थात पैसे व्यवस्थित तुम्हाला ते उपलब्ध असतील परंतु ह्या गुंतवणुकी चांगल्या गुंतवणुकी चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुकी आहेत कारण ते इक्विटी लिंक आहेत. त्यामुळे भविष्य काळात लॉंग ड्युरेशन मध्ये लॉंग टर्म मध्ये त्याचा परतावा 15-16% सहज मिळू शकतो. त्यामुळे अशा सर्व प्रेक्षकांना आणि आपल्या करदात्यांना मी सांगेन की अशा गुंतवणुकी चालू ठेवा जोपर्यंत तुम्हाला एखादा मोठा खर्च येत नाही त्या काही उद्दिष्ट तुमचं खर्चाचं होत नाही तोपर्यंत ह्या इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम तुझा जो प्रश्न आहे म्युच्युअल फंडातल्या त्या विड्रॉ करू नका. कारण विड्रॉ केल्यानंतर त्याच्यावर टॅक्स येऊ शकतो. कारण विड्रॉ केल्यावर लॉंग टर्म कॅपिटल गेन येईल 12.5% टॅक्स भरायला लागेल. त्यामुळे त्या तेव्हाच विड्रॉ करा तेव्हा तुम्हाला त्याची गरज असेल त्या पैशाची. तोपर्यंत चालू राहू द्यात. त्याचा ह्या टॅक्सशी मात्र काही संबंध नाही. बरं, आता तुम्ही तो शब्द उच्चारलाच आहे तर त्याचं मी शंतनूकडनं उत्तर मागते की तो अर्थमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो लागू होईल. आता ही काय भानगड आहे?
मुळात मागच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी एक अनाउन्समेंट केलेली की त्यांनी कॅपिटल टॅक्स रेजिम जी होती तर त्याच्यात बऱ्यापैकी सिम्प्लिफिकेशन केलेलं. तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं की जे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स आहेत पहिलं ते कॅपिटल गेन म्हणजे काय ते प्रेक्षकांना सांगा. कॅपिटल गेन म्हणजे आपली त्याचे की जे आपल्या जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, आपले जे काही कॅपिटल एसेट्स आहेत, की एखादं घर आहे, माझी मालमत्ता आहे, ती जर का मी इन्व्हेस्टमेंट म्हणून मी विकत घेतली आहे आणि मी एक काही वर्षानंतर मला काही नफा होतोय, मग त्याची मार्केट व्हॅल्यू वाढली आहे म्हणून मी जर का ते विकलं तर मला जो फायदा झालाय तो बेसिकली प्रॉफिट आहे. साध्या भाषेत म्हणायचं तर फक्त इन्कम टॅक्स म्हणतं की हा काही तुमचा धंदा नाहीये, हा तुमचा बिझनेस नाहीये. तर कॅपिटल गेन म्हणजे काय की मी एखाद्या मालमत्तेत, मग ते शेअर्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील किंवा दुसरं कुठलंही कॅपिटल असेट किंवा घर असेल, सोनं असेल, आणि ते जर का मी माझ्या फायद्यासाठी विकलं, मला काही प्रॉफिट झालं, तर तो जो प्रॉफिट आहे त्याला इन्कम टॅक्सच्या भाषेत आपण कॅपिटल गेन म्हणायचं. ओके. आणि हे जे कॅपिटल गेन आहे, आता ह्याच्यात इन्कम टॅक्स म्हणतंय की जर का एक एक्झाम्पल घेतलं की मी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले किंवा मी इक्विटी लिंक म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केलं आणि मी आज विकत घेतलं आणि मी 1 वर्षानंतर कधीही विकलं, तर इन्कम टॅक्स म्हणतं की ह्याला आम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणणार, कारण की तुम्ही 1 वर्षानंतर विकलाय आणि त्याच्यावरती जो तुम्हाला नफा झालाय त्याच्यावरती तुम्ही स्लॅब रेट वगैरे काही नका बघू. एक 12.5% स्टँडर्ड रेट आहे, एक स्पेशल रेट आहे. जर का मी 1 लाखाला एखादी शेअर्स विकत घेतले आणि मी 1 वर्षानंतर ते शेअर्स 2 लाखाला विकले, असं अज्युम करूया की खूपच प्रॉफिट झालं, तर जो मला 1 लाखाचा नफा झालाय त्याच्यावरती 12,500 म्हणजे 12.5% टॅक्स मला डायरेक्टली लागणार, मग मी कुठल्याही स्लॅब रेट मध्ये असू दे. ओके. म्हणजे तो कॅपिटल गेनचं तुम्हाला. आता त्याच्यात एक आहे की ह्या 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर जो शून्य कर आपण म्हणतो तोच नॉर्मल उत्पन्नावर आहे, म्हणजे पगार, मगाशी आपण म्हटलं म्हणजे भगर भाडं. कॅपिटल गेन जर झाला असेल तर त्याला हा अंतिम कर जो शून्य होतो तो होणार नाही, म्हणजे बाकीच्या उत्पन्नावर तो शून्य होईल. पण तो आता शंतनूने जो उदाहरण दिलं तो 12,500 मात्र भरायला लागेल, कारण मला 1 लाखाचा कॅपिटल गेन झाला, म्हणजे माझ्या 12 लाखात 1 लाख कॅपिटल गेन आणि 11 लाख माझा पगार आहे, तर ते 1 लाखावर मला मात्र टॅक्स भरायला लागेल. कॅपिटल गेन साठी जो 12.5% कन्सेशनल रेट आहे त्याच्यासाठी तो 1 लाख याच्यात ऍड करून येणार नाही, म्हणजे तो 1 लाख ऍड केल्यावर तुम्ही ज्या स्लॅब मध्ये जाल वगैरे अशी मुळात 2 कॅटेगरीज आहेत. एक स्पेशल रेटचा तुमचं इन्कम करप्राप्त उत्पन्न आणि एक अदर दॅन स्पेशल रेट. अदर दॅन स्पेशल रेट मध्ये सगळं येतं, घर भाडं, इंटरेस्ट, जे काही असेल. आणि जो स्पेशल रेटने 12.5% कॅपिटल गेन आहे त्याची वेगळीच बकेट आहे असं कन्सिडर करा. ते कुठल्याच स्लॅब मध्ये ती आपल्याला पकडायची गरज नाहीये. जर का तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला ते 1,25,000 एक एक्झेम्पशन आहे. सो साधारणतः ज्याचं उत्पन्न 12 लाखापर्यंत आहे पकडा, त्याने अगदी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट जरी केले तरी त्याचं कॅपिटल गेन युजली 1.25 लाखाच्या वरती नसतं. सो तुम्ही असं कन्सिडर करा की कॅपिटल गेन्सचं जे उत्पन्न आहे ते आपल्याला एक दुसरी बकेट कन्सिडर करायचं आहे आणि ते सोडून एक दुसरी. ओके. म्हणजे तो, कारण आज तो शब्द वापरला होता त्यामुळे मी त्याचं उत्तर मागितलं. तर थोडक्यात समजून घ्या, तुमचं उत्पन्न 12 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला कुठलाही कर भरावा लागणार नाही. एकच मिनिट मला दे. मला फक्त कॅपिटल गेन 12 लाखाचा झाला, मला बाकी काहीच उत्पन्न नाही, मी रिटायर्ड आहे, तर मला हे शून्य टॅक्स लागेल का? तर त्याचं उत्तर नाहीये, कारण कॅपिटल गेनला आहे हे सगळं जो बेनिफिट होतो ना, हा नॉर्मल इन्कमला आहे, पगाराला आहे, पेन्शनला आहे, बिझनेस वाल्याला आहे, प्रोफेशनल आहे. पण कॅपिटल गेन हा स्पेशल रेट आहे, तो मला भरावाच लागेल, त्याला मला हे शून्य करता येईल. सांगितलं ते बरोबर, बकेटच वेगळी आहे, ही एक वेगळी बकेट आहे, कॅपिटल गेन ही वेगळी बकेट आहे, त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. त्यामुळे थोडक्यात तुमचं उत्पन्न जर 12 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला शून्य कर भरावा लागेल, पण 12 लाखांच्या वर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला हा सगळा कर भरावा लागेल, जो 4 लाखांपासून सुरू होतो आणि 12 लाखांपर्यंत येऊन 12 लाखांच्या पुढे येऊन थांबतो. त्यामुळे हा कर तुम्हाला भरावा लागेल. अनेक प्रश्न होते सगळ्यांच्या मनामध्ये, मला वाटतं आपण खूप सुटसुटीत करून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचली असेल अशी मी अपेक्षा करते. अनेकांचे प्रश्न आज येत होते, त्या प्रश्नांचीही अत्यंत सोप्या भाषेत उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही दोघेही या स्टुडिओमध्ये आलात आणि हे सगळं गणित मांडायला मला मदत केली त्याबद्दल. आत्ता या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.